महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या शिष्टमंडळाने काल वेल्स इथल्या संसदेला भेट दिली आणि त्यामध्ये त्यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांवरती एक व्याख्यान ऐकलं आणि त्या व्याख्यानामध्ये चर्चेमध्ये भाग देखील घेतला। त्यासाठी म्हणून लॉयड हॅरिस हे शाश्वत विकास उद्दिष्टांचे जे प्रमुख आहेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले। त्याच्यामध्ये फ्युचर जनरेशन्स कमिशनर का गरजेचं आहे आणि ते करण्याच्यासाठी म्हणून वेगवेगळी जी प्रगती झालेली आहे त्याबद्दल त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर 7 वर्षांसाठी म्हणून फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी मॅनेजिंग चेंज म्हणजे काय बदल कसा आपण सामोरं जायचं त्याच्यावरती त्यांनी भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडत असताना त्यांनी सांगितलं की समृद्धी, त्याचबरोबर शांतता, आरोग्यदायक जीवन, समानता, सामाजिकदृष्ट्या एकात्मता, त्याचबरोबर वेल्श भाषेचं सांस्कृतिक आणि समृद्धी आणि त्याचा प्रसार आणि जागतिकरित्या प्रतिसाद देण्यामध्ये पुढाकार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि त्यासाठी 5 मार्ग त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये वेल्सला समजून घेणं आणि कशा पद्धतीने काम करणं, त्याचबरोबर प्रत्यक्षात ते घडवणं आणि याबद्दलचं काम करण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांच्यावरती कालबद्ध कार्यक्रम करणं यासाठी म्हणून हे फ्युचर जनरेशन्स कमिशनर काम करत आहेत। आपल्या विधिमंडळातून याच्यापूर्वी गेलेल्या शिष्टमंडळातील 2 सदस्यांनी देखील यासाठी म्हणून खाजगी विधेयकं मांडलेली आहेत। ती शासनाने तत्कालीन परिस्थितीत फेटाळली असली तरी ती आजही शासनाच्याकडे आहेत। या पार्श्वभूमीवर मी असं सांगितलं की आम्ही आभार मानतो, परंतु राज्य सरकार व केंद्र सरकार देखील शाश्वत उद्दिष्टांबद्दल बांधील आहे। 2015 पासून दरवर्षी एक अहवाल देण्यामध्ये येतो आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2047 पर्यंतचा भारत कसा असेल याच्याबद्दल भूमिका घेतलेली आहे। म्हणजे एका अर्थाने भविष्याचाच विचार केला जातो आहे। पण त्याचबरोबर महिला विकासासाठी विचार जर का केला तर जेंडर पॅरिटीवरती 123 ते 134 वर्ष लागणार आहे। त्याच्यामुळे याच्यापेक्षाही दीर्घकालीन काही उपाययोजना आवश्यक आहे। परंतु भारतामधली परिस्थिती जर का पाहिली तर आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याचबरोबर जागतिकीकरण, संवाद याच्याबरोबरच तंत्रज्ञान आणि स्थलांतर आणि अस्मितांचं राजकारण या सगळ्यामधून पुढे चाललेलं आहे। अशा वेळेला याबद्दलचं जागृती करणं, त्याच्याबद्दल विधिमंडळात चर्चा होणं हे नक्की होईल, परंतु या संदर्भात कायदा करण्याच्याबद्दल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व पक्षांच्या गटनेत्याशी चर्चा करून या फ्युचर जनरेशनच्यासाठी म्हणून कमिशनर त्या कशा प्रकारे आपण भविष्याचा आढावा आणि मागोवा घ्यायचा याच्यावरती काय काम करता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नबद्ध राहू अशा प्रकारची भूमिका तिथे मी मांडली आणि संपूर्णपणे शिष्टमंडळ जे आहे ते आज लोकसभा त्यांची जी आहे म्हणजे इथं ब्रिटिश पार्लमेंट तिथे देखील आम्ही आता भेट देणार आहोत।